नमस्कार मंडळी, मी धनश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा। हिवाळा सुरू झाला की मार्केटमध्ये फ्रेश असे गाजर मिळतातच आणि हिवाळा म्हटला तर गाजरचा हलवा आलाच। तर आज आपण तेच बनवणार आहोत। तर इकडे मी स्वच्छ गाजर धुवून घेतलेत आणि त्याचे सालं काढून घेतेय। स्वच्छ असे सालं सर्व गाजराचे काढून घ्या आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की दोन प्रकारे आपण कशा प्रकारे गाजर बारीक करू शकतो ते मी यामध्ये तुम्हाला मेथड दाखवणार आहे। हे बघा, मी सर्व गाजर छिलून घेतले आहेत आणि सगळ्यात आधी तर ना हे खिसणीच्या साहाय्याने आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपण गाजर बारीक करू शकतो, पण हात भरपूर दुखतो म्हणून भरपूर लोकांना गाजरचा हलवा करायचा कंटाळा सुद्धा येतो। तर दुसरी मेथड मी यात तुम्हाला सांगणार आहे। तर आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये असे छोटे छोटे काप करून टाका आणि हे मिक्सरला बारीक करा। रिझल्ट तुम्ही बघू शकता। खूप इझी मेथड आहे आणि लवकर होते आणि हातही दुखणार नाही। आणि इकडे दोन प्रकारे गाजर कसे मी बारीक केलेत, खिसून घेतलेत ते तुम्ही बघू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। तुम्हाला जी मेथड सोपी वाटते ती तुम्ही यूज करू शकता। तर इकडे मी दोन चमचे साजूक तूप घातलंय आणि मी कुकरमध्येच नेहमी गाजरचा हलवा बनवते। तुम्हीही एकदा ट्राय करून बघा। एका शिट्टीमध्ये छान गाजरचा हलवा बनतो कुकरमध्ये। तर इकडे 2 साजूक तूप घातले मी आणि ते थोडंसं छान गरम झालं की त्यामध्ये आपण सर्व गाजर घालणार आहोत किसलेले। थोडं तूप तडतड झाले बघा आणि यामध्ये मी सर्व गाजर जे खिसलेत आपण ते घालणार आहे। आणि जोपर्यंत गाजर छान परतत नाही, म्हणजे छान खमंग असा वास येत नाही, तोपर्यंत आपल्याला हे गाजर परतून घ्यायचे प्रॉपर। किमान 5 ते 10 मिनिटांमध्ये असं छान तुम्हाला ना असं तुपाचा छान वास येईल आणि थोडं लालसर कलरही चेंज होतो, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। त्यानंतर तुम्ही यामध्ये ना साखर ॲड करा। मीडियम गोड करायचं असेल तर मीडियम गोड, जास्त गोड करायचं तर जास्त गोड। आणि व्यवस्थित अशी साखर यामध्ये मिक्स झाली की त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट ॲड करणार आहोत। तुमच्या चवीनुसार साखर घाला। काही लोकांना भरपूर गोड आवडतात तर काही लोकांना मीडियम गोड, तर ऑप्शनल गुळही घालतात भरपूर लोक। तर मी यामध्ये ड्रायफ्रूट काही थोडं पेस्ट केली आहे आणि काही खाप केले, ड्रायफ्रूटचे तुकडे केलेत। तर ड्रायफ्रूट नंतर घाला। साखर व्यवस्थित प्रॉपर विरघळल्यावर तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता। आणि मी इथे ना साधारण अर्धी वाटी किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमीच दूध घेतलंय। थोडंसं दूध घालायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या सगळं। आणि बस की त्यानंतर आपल्याला फक्त ना एकच शिट्टी होऊ द्यायची आहे। एक शिट्टी झाली की आपला गाजरचा हलवा रेडी होतो। 2 शिट्टी करायची काही सुद्धा गरज नाही। थोडं सिम गॅसवर ठेवायचं आणि एका शिट्टीमध्येच हलवा रेडी होतो। भरपूर लोक पॅनमध्ये किंवा कढईमध्येही बनवतात, पण हे एकदा ट्राय करून बघा कुकरमध्ये, प्रेशर कुकरमध्ये, आणि तुम्हाला रिझल्ट दिसेलच। छान असा होतो आणि सॉफ्ट पण होतो। नाहीतर आपण कढईमध्ये वगैरे बनवतो त्याला थोडासा कचर लागतो, यामध्ये नाही लागणार तुम्हाला तसं। आणि पाणी सुद्धा सगळं, म्हणजे मी पाणी घालतच नाही, दूधच घालतात सगळे लोक आणि थोडं कमी प्रमाणात घालायचं दूध, ज्यामुळे पाणी सुटणार नाही त्याला। तुमचा रेडी आहे गाजरचा हलवा अगदी कमी वेळामध्ये। आणि गाजर कशा प्रकारे आपण बारीक करू शकतो याचे दोन्ही ट्रिक मी तुम्हाला सांगितले आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब